ठाकरेंच्या शिवसेनेतील संसदीय दलाच्या बैठकीत 6 खासदारांची दांडी. एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांदा शिवसेना फोडली. खासदार संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, नागेश आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे यांना कारणे दाखवा नोटीस. 7 दिवसांमध्ये उत्तर देण्याच्या सूचना. अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता. विधान परिषदेचं मतदान संपल्यानंतर ठाकरेंच्या बंडखोर 6 खासदारांचा गट होणार स्थापन. परभणीचे खासदार संजय जाधव यांची गटनेतेपदी नियुक्ती केली जाणार अशी सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या बंडखोर खासदारांवर कारवाई करण्याचे अधिकार लोकसभा अध्यक्षांकडे. फुटीर गटाला मान्यता देऊ नका, ठाकरेंच्या शिवसेनेची ही मागणी. लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयांकडे लक्ष. बंडखोर खासदारांना गोरेगावच्या वेस्टर्न हॉटेलमध्ये ठेवणार. शिंदेंच्या शिवसेनेकडून बुकिंग केल्याची माहिती. सर्व खासदार आज मध्यरात्री मुंबईमध्ये येणार. गृह विभागाकडून Y+ सुरक्षाही दिली जाणार. पक्ष फोडणाऱ्यांना रस्त्यात तुडवा, बेईमानी करणाऱ्यांना आता सोडायचं नाही. धडा शिकवून तुरुंगात जाऊ. संजय राऊत बंडखोर खासदारांवर संतापले. तुमचा बाप आला तरी शिवसेनेच्या खासदारांना तुडवायची ताकद नाही. शिंदे सेनेच्या किशोर पाटील यांचे हे राऊतांवर हल्लाबोल. तर राऊतांनाच उबाटाकडून फटके पडतील. निलेश राणेंचा खोचक टोला. बंडखोरी केलेल्या एका खासदाराला रोख 85 कोटी मिळाले. आमदार रोहित पवारांचा हा मोठा दावा. सत्ताधाऱ्यांकडे इतकी रोख रक्कम येते कुठून? रोहित पवार यांचा हा सवाल. नंदुरबारच्या सातपुडा परिसरात जोरदार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. मात्र उकाड्यापासून मोठा दिलासा. जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण. सोनं 1400 रुपयांनी तर चांदी 3000 स्वस्त. जीएसटी सह सोनं 1,53,000. वाशिम जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात 3 घरं जळाली. एकाच परिवारातील 5 जण जखमी. रिसोड तालुक्यातील वाघे खुर्द या ठिकाणची घटना. घरातील 3 लाखांची रोख रक्कम जळाल्याची माहिती.